आज आपण सँडविच करणार आहे, ते पण ब्रेड आणि मँगो वापरून रसमलाई सँडविच. त्यासाठी हे आंबे घेतलेले आहेत. आता हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे आपण कट करून घेऊ. दोन कप आपल्याला मँगो पल्प घ्यायचा आहे. मँगो प्युरी आपली काढून झालेली आहे आणि अशी थोडे काप पण आपल्याला लागणार आहेत वरून. त्यासाठी थोडेसे हे ठेवलेले आहेत बाजूला. 2 कप दूध आपल्याला इथं लागणार आहे. त्यातच टाकून घेऊ आंब्याचा आपण जो पल्प काढलाय तो टाकून घेऊ. अर्धा कप आपल्याला साखर पण लागणार आहे. त्यासाठी साखर बारीक करून घ्यायची. गोड तुमच्या आवडीनुसार करा. मी इथे 4 चमचे साखर टाकणार आहे. इथं आपल्याला पाव कप मिल्क पावडर लागणार आहे, 4 चमचे. आता हे मिक्सर मध्ये फिरून घेऊ. मँगोची जी आपल्याला रसमलाई करण्यासाठी लागणार आहे ती प्युरी तयार झाली. आपल्याला जी मँगो सँडविच साठी जी रसमलाई लागणार आहे त्याच्यासाठी तयार झालेले हे. आता आपण हे थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेऊ. ब्रेडला लावण्यासाठी आपल्याला जे स्टफिंग करायचे त्याच्यासाठी फ्रेश क्रीम घेतलेली आहे, अर्धा कप लागणार आहे. ही जर नसेल तर तुम्ही दुधावरची साय फेटून घेऊ शकता. अर्धा कप घेणार आहे मी हे. यातच टाकून घेऊ. यात टाकून घेऊ कोकोनट पावडर 4 चमचे. पावडर शुगर 3 चमचे टाकलेले. आणि हे जे आपण ठेवले होते काप करून हे आता टाकून घेऊ मँगोचे. थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ. आता हे मिक्स करून घ्यायचं छान. थोडीशी कोकोनट पावडर अजून टाकून घेऊ. कोकोनट पावडरमुळे हे मिश्रण घट्ट होतं आणि अगदी छान टेस्ट लागते याची. आता हे आपलं तयार झालेलं आहे स्टफिंग करून. आता आपण ब्रेड कट करून घेऊ. कुठल्याही वाटीने किंवा ग्लासाने तुम्ही अशी गोल कट करून घ्यायचं. अशा पद्धतीने ब्रेड कट करून घ्यायचे. सगळे ब्रेड आपले अशा पद्धतीने कट करून झाले.
ब्रेडला जे आपण स्टफिंग केलंय लावायला ते आता लावून घ्यायचं सगळं, छान लावून घ्यायचं असं. त्याच्यावरच दुसरा ब्रेड असा ठेवून द्यायचा. असे छान आपले ब्रेड तयार करून घ्यायचे सगळे सँडविच लावून त्याला. भरपूर लावायचं ब्रेडला, म्हणजे हे छान लागणार आहे. टेस्ट ह्याची कोकोनटची टेस्ट पण ह्याच्यात खूप छान लागते. आपले सँडविच सगळे करून झालेले आहेत आणि त्याचा रस पण थंड झालेला आहे. सँडविच रसमलाईचा सँडविच आता आपण ठेवून घेऊ याच्यावर. सुरुवातीला असा रस टाकून घ्यायचा खाली. एक 2-3 चमचे टाकायचा, 2-3 पळी टाकायचा. त्याच्यावरच सँडविच ठेवायचं. थोड्याच वेळात हे सगळं ब्रेडमध्ये मस्त एकदम सेट होऊन जाणार आहे. थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊ याच्यावरच.